प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर. वैभववाडी येथील कॉपी प्रकरणातील संशयित मुख्याध्यापकाचा मुद्दाही सभेत चांगलाच गाजला. संबंधित मुख्याध्यापक 3 दिवस तुरुंगात असतानाही संस्थेनं त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली नसल्याचा आरोप सदस्य प्रमोद रावराणे यांनी केलाय. जामिनावर सुटल्यानंतर संबंधित व्यक्तीची संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घोड्यावरून मिरवणूक काढल्याचा आणि त्यानंतर पुन्हा त्याला मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर बसवल्याचा गंभीर आरोपही त्यांनी सभागृहात केलाय. एवढ्या गंभीर प्रकरणानंतरही संबंधित व्यक्ती मुख्याध्यापक म्हणून शाळेत बसतोच कसा, असा संतप्त सवाल रावराणे यांनी उपस्थित केलाय. या मुद्द्यावर सभापती प्रितेश राऊळ यांनीही आक्रमक भूमिका घेतली. संबंधित मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्याचं पत्र माध्यमिक शिक्षण विभागानं तातडीनं काढावं. संस्थेनं कारवाई केली नाही तर संबंधित संस्थेविरोधात माध्यमिक शिक्षण विभागानं कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. कारवाई झालीच पाहिजे असा स्पष्ट इशारा प्रमोद रावराणे यांनी दिलाय. अन्यथा कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नये, अशा शब्दात त्यांनी प्रशासनाला सुनावलंय. फक्त बाकीच्यांचं काय त्याच्यात गैरसमज होऊ नये म्हणून मी थांबलो का एवढ्यासाठी ते सांगतोय. तरी सुद्धा काही 2-3 गोष्टी त्याच्यातल्या सगळ्यांना कळायला हव्यात. सभागृहात आपण जे सांगितलं की बाकीच्या राहिलेल्या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे, त्याचा कालावधी दिलेला होता 30 दिवसाचा. आज 60 दिवस पूर्ण होऊन गेले तरी कारवाई कोणतीही कारवाई आपल्या विभागाकडून झालेली नाही. तुमचा अहवाल नीट वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. मला वाटतं तो वाचलाच नसेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची, एखादा कर्मचारी तुरुंगात गेल्यानंतर किती तास राहिल्यानंतर तो सस्पेंड होतो. तो तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्याची मिरवणूक काढून घोड्यावर बसवून जर त्याला त्याच्या परत मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर, जो मुख्याध्यापक म्हणून लायक नाही आहे, ज्याला तिसरा अपत्य आहे, ज्याच्या तक्रारी झाल्या, अशा माणसाला परत मिरवणूक काढून तुम्ही परत नेऊन बसवता. आणि आज 4 ते 5 दिवस या गोष्टीला होऊन गेले. शिक्षण विभागाला ही गोष्ट माहित आहे का नाही? म्हणजे तुम्हाला माहित आहे, पत्र दिले म्हणजे माहित आहे. 3 दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर परत तो मुख्याध्यापक जाऊ शकतो का? असं काही संविधानात बदल झालाय का? तुम्ही त्या संदर्भात काय कारवाई केला की किंवा सभागृहाला सांगा. मोठ्यांचे माहिती संस्थेला कधी करणार आहे? 60 दिवस उलटून गेल्यानंतर करणार आहे का? तुम्ही कालावधी दिलाय ना 30 दिवसाच्या कारवाई करायची आहे म्हणून. किती दिवस झाले? आज 5वा दिवस आहे. तो मुख्याध्यापक म्हणून बसतोच कसा शाळेत? त्याच्या संदर्भात दुपारी जाता चर्चा करूया. जे काय आपले विषय सगळे अर्धवट लोक हे विषय मांडत असतील तर सगळ्यांची दिशाभूल होईल. पत्रकार विद्या विचारतील गप्पकार असल्या म्हणून आणि ह्या सगळ्यांच्या ऑलरेडी याच्या सुद्धा बातम्या लागल्या सगळ्या वर्तमानपत्रात या प्रकाराच्या. मिरवणूक काढून बसवलाय खुर्चीवर. संस्थेचे लोक जामीन राहिले.